निखिल सदगिरेने मित्रांनो निवांत घरात बसवलं होतं आज. तेवढ्यात त्यांना बाहेर नाही का ते डिझाईनचे आरसे विकणारे आले होते. आई ते विकत घेत होती. म्हटलं चला इथून आई परत काही काम लावून द्यायची. मग आलो पळून तिथून. वैभवने बोलावलं होतं, मग चाललो होतो त्याच्याकडे पायी पायी. तेवढ्यात आपल्याला दत्तूनानाची गाडी भेटली. मग आलो गाडीवर बसून. मग वैभवची गाडी आलती, मग बसलो गाडीत. त्याचा ड्रायव्हर आणि ते दोघं होते. मग निघालो गाडी खाली करायला. गाडी खाली करायला चाललो होतो मित्रांनो. रस्त्या शेजारीच वावर होतं तांबाट्याचं. ते तांबाटे पूर्ण वाळून गेले आणि सोयाबीनी वाळून गेल्या. तांबाट्याने तिथं वाळले होते मित्रांनो. पण मग इकडले काय तो बांधारा, काय ते डोंगर, काय ते झाडी, सगळं एकदम ओकेमध्ये होतं नाही का. झाडी डोंगर बांधारा इकडंच नाही बघा मित्रांनो, आपल्या गावात पण आहे. आपल्या गावाचा बांधारा पण पूर्ण भरल नाही का मित्रांनो एवढ्या एकदम पावसात. त्याची पण सांड निघाल. मग सांड निघाली का कसं मग पोरं पोहायला मोकळे. गाडी वगैरे खाली केली. मग थांबलो होतो थोडं नाही का, पाऊस चालू झालता. पाऊस वगैरे थोडा कमी झाला म्हणून गाडीत येऊन बसलो. वैभव नुसता डुकरावानी चरत राहतो मित्रांनो गाडीत बसल्या बसल्या. त्याला काही कामच नाही दुसरं. गाडीत येऊन बसलो मित्रांनो. पण थोड्या वेळात परत जोरात पाऊस चालू झाला मित्रांनो. पुढं काही दिसतच नव्हतं डायरेक्ट. मग आलो घरी. आपल्या गावात असे छोटे छोटे बांधारे लई बघा मित्रांनो. फक्त ते नाही का रस्ते ते एवढाच फरक आहे. आता तुम्ही म्हणशाल गाडी तर खाली केली, मग परत कशाला वर करू राहिली. तसं नाही मित्रांनो. त्यातनं आपण एक गॅसची बॉटल आणली नाही का, ती उतरवत होतो खाली. ती गॅसची बॉटल आहे ना मित्रांनो, लक्ष्मणने एक JCBचा पायच मोडून टाकलाय. तो वेल्डिंग करायसाठी ती घेऊन आलतो. मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.